वडिलांची आत्महत्या, 6 महिने डिप्रेशन आणि आज भंडाऱ्याचा तरुण चालवतो 1.5 कोटींचा ट्रान्सपोर्ट बिझनेस. ही गोष्ट आहे तुमसरमध्ये जन्मलेल्या, आज पवनीत स्वतःची ओळख बनवलेल्या अक्षय राजेश बांगळकर यांची. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी दारूच्या व्यसनामुळे वडिलांनी आत्महत्या केली. त्या दिवशी अक्षयच्या आयुष्याचा आधार तुटला. आई रोज मजुरी करून मुलाला शिकवत होती. 6वी ते 12वी शिक्षण पवनीत पूर्ण झालं. 12वी नंतर कधी ढाब्यावर वेटर, कधी मेडिकल स्टोअरमध्ये नोकरी आणि 18व्या वर्षी ट्रान्सपोर्ट कंपनीत दिवाणजी म्हणून काम सुरू. इथेच आयुष्यात एक देवदूत भेटला. एका प्राचार्यांनी अक्षयची परिस्थिती ऐकली. स्वतः पुढाकार घेऊन बीकॉमची ऍडमिशन करून दिली आणि शिक्षण पूर्ण झालं. 7 वर्ष ट्रान्सपोर्टमध्ये प्रामाणिक मेहनत केली, पण अचानक आरोप झाले, नोकरी गेली. तो क्षण अक्षयसाठी खूप कठीण होता. 6 महिने डिप्रेशनमध्ये गेला. मनात एकच प्रश्न होता, इमानदार राहूनही हेच फळ? तेव्हाच आयुष्यात प्रणव पंचभाई भेटले. तू स्वतःचा बिझनेस कर, काही झालं तरी मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य अक्षयच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरलं. पहिली ट्रक घ्यायचं ठरवलं. 31 लाखांचा सौदा, पैसे शून्य, सिबिल खराब. बँका, फायनान्सवाले सगळे नकार देत होते. मित्र, नातेवाईक सगळ्यांकडून एकच उत्तर, नाही. आणि तेव्हाच मित्र दीपक भोयर पुढे आला. आपल्या नावावर लोन करून दिलं. दसऱ्याच्या दिवशी पहिली ट्रक घरी आली. सुरुवातीला गिट्टीचं काम, नंतर फ्लाय ॲश सप्लायर म्हणून काम सुरू झालं. 2024ला दुसरी ट्रक आणि 2025ला तिसरी ट्रक. आज 3 ट्रक्स, 10 लोकांना रोजगार, वार्षिक 1.5 कोटी टर्नओव्हर, घर, शेतजमीन, छोटंसं ऑफिस, सगळं स्वतःच्या बळावर. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळे तुमच्या हारायची वाट बघत असतात. संघर्षाशिवाय यश नाही.